नमस्कार भावनो, SSC GD 2026 ची सुरुवात झाली आहे। तुम्ही मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल अगोदर मनापासून धन्यवाद। आजचा आपला टॉपिक होणार आहे तो म्हणजे 4 सब्जेक्ट मधील IMP टॉपिक म्हणजे महत्त्वाचा टॉपिक। चला तर आपल्या विषयाकडे वळूया। तर सगळ्यात पहिला विषय तो म्हणजे हिंदी। हिंदीमध्ये सांगतो तसं लिहून घ्या किंवा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते तुम्ही वाचा। तर सगळ्यात अगोदर हिंदीमध्ये जवळपास विलोम शब्द, पर्यायवाची शब्द, मुहावरे, वाक्यांश के लिए एक शब्द, अशुद्ध शुद्ध वर्तनी, वाक्यशुद्धि, रिक्त स्थानिक की पूर्ति, वाक्यांश का प्रतिस्थापन, संज्ञा व लिंग, तत्सम तद्भव आणि अपठित गद्यांश एवढेच भावना आहेत। 11 वाईज सब्जेक्ट आहेत ते तुम्ही वाचला तरी आपण हिंदी आउट ऑफ आउट जाण्याचा प्रयत्न होऊ शकतोय। विषय कसा आहे, हिंदीचा आपल्या व्यावहारिक ज्ञानावरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे हिंदी एवढं काय अवघड वाटत नाही भावांनो, कारण आपण पिक्चर बघत असतोय, त्यामुळे एवढे काय हिंदी अवघड जात नाही। आउट ऑफ आउट काढण्याचा भावांनो प्रयत्न करा। चला तर आपण दुसरा विषय बघूया। तर दुसरा विषय आहे तो म्हणजे रिझनिंग। तर रिझनिंग साठी भावांनो जास्त काय अवघड नाही आहे भावांनो, फक्त अवघड कुठं वाटते जेव्हा आपण प्रॅक्टिस करायला नसतो तेव्हा आपल्याला अवघड वाटते, एवढाच विषय भावांनो। तर सांगतो तसं लिहून घ्या भावांनो। पहिला शब्द वर्गीकरण, सादृश्यता, कोडिंग डिकोडिंग, तांत्रिक कर्म, श्रृंखला, रक्तसंबंध, पासा, बैठक व्यवस्था, क्रम व्यवस्था परीक्षण, वेन आरेख, कथ एवं निष्कर्ष, न्यायसंगता, कागज मोडना व काटना, आकृती श्रृंखला, निसंहित आकृत्या एवढंच आहेत भावांनो। रिझनिंग मध्ये जास्त अवघड मला वाटणार आहे ते म्हणजे रक्तसंबंध आणि संख्यापूर्ती एवढंच आहे भावांनो। ज्या क्रमाने येत्या संख्या त्या किंवा रक्तसंबंध झाल्यानंतर आपल्याला अवघड म्हणजे मला जाणार आहे ते म्हणजे वर्गीकरण एवढंच आहे भावांनो। जास्त काय अवघड ह्याच्यात नाही आहे। रिझनिंग मध्ये आउट ऑफ आउट काढण्याचा प्रयत्न करा भावांनो, आणि होते आउट ऑफ आउट जाण्याचा प्रयत्न होतोय, फक्त वेळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे जरा गडबड होती, नाहीतर आपण आउट ऑफ आउट काढू शकतोय। तर आपण तिसरा विषयाचं मी सांगितले अगोदरच मॅथ्स जवळपास परत एकदा सांगतो भावांनो, परत एकदा लक्ष देऊन ऐका। पहिला LCM SCM, सिंप्लिफिकेशन, ॲव्हरेज, रेशो प्रिपोर्शन, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम वर्क, स्पीड टाइम अँड डिस्टन्स, त्याच्यानंतर मेन्शुरेशन झालं भावांनो। एवढंच आहे भावांनो, जेवढा वेळ आपण मॅथ्सला देणार तेवढं चांगलं आहे भावांनो, कारण मॅथ्स असा विषय आहे की आपलं सिलेक्शन होऊ शकते। तर हे दोन विषय जर आउट ऑफ आउट केलं तर आपल्याला इथं 80 मार्क मिळतात, त्यामुळे आणि हा एक विषय जवळपास 120 मार्क आपल्या हक्काचा मार्क आहेत भावांनो। महाराष्ट्राची कट ऑफ 120च्या आसपासच राहणार आहे ह्याच्या पुढं, कारण विषय कसा आहे पेपर जरा अवघडच येणार, कारण TCS टेंडर नाही भावांनो, EDQT आहे, त्यामुळे पेपरची लेवल जरा ह्यावेळी पण जरा असं हायच जाणार। त्यानंतर उरला हा जीके, चौथा विषय म्हणजे जीकेचं जेवढं वाचणार तेवढं कमीच आहे, पण हे RWAचं पुस्तक आहे भावांनो, हे तुम्ही वाचा। हे जास्त IMP सांगण्यात अर्थ नाही भावांनो याच्यात, कारण IMP याच्यात काय सांगायचं हे मलाच कळत नाही आहे, कारण मी जास्त ह्या जीके कडे वळत नाही भावांनो। आपला विषय आहे तो म्हणजे हे 3 विषय जास्तीत जास्त करून आपण हे 3 विषयच वाचतोय। जवळपास आपण IMP टॉपिक सांगितलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। फक्त एवढंच करा की हे 3 विषय फक्त आउट ऑफ आउट करा। जीकेचं काय सांगता येत नाही, जर जीके तुम्हाला कुठं आउट ऑफ आउट करायचं तिथनं करा भावांनो, पण जीकेचं आउट ऑफ आउट होणे म्हणजे जरा अशक्यच वाटतंय भावांनो। काय अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय